हॅलो गाईज, जसं मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगितलं, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटन तांबडा रस्सा कोल्हापुरी स्टाईल आणि कोल्हापुरी मटन फ्रायची रेसिपी। सो आधी आपण टोपामध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण आणि अद्रकचं वाटण परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये मटन ॲड करून नीट परतून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता मी दुसऱ्या पॅनवर कांदा, मिरची, लसूण आणि टोमॅटो हे परतवून घेतलेलं आहे। आता भाजलेलं खोबरं भाजून कापून त्याला मिक्सीमध्ये फिरवून घ्यायचं, त्याची पावडर फॉर्म करून त्याचबरोबर परतलेला कांदा, टोमॅटो त्याच्याबरोबर कोथिंबीर घालून आता त्याचं पेस्ट करून घ्यायची आहे। छानशी अशी स्मूथ पेस्ट झाली पाहिजे। आपण जो चुलीवर मटन शिजत ठेवला होता त्यामध्ये आता आपण 8 ते 10 चमचे कोल्हापुरी मसाला घालायचा आहे। त्यासोबत थोडासा आपलं घरचा लाल मसालाही टाकायचा आहे। यामध्ये हळद नाही टाकायची आणि त्याला छानसं परतून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये मीठ घालत आहोत, ते आपण चवीनुसार घालू शकता। छान परतून घ्यायचे। छान तरी सुटलेली आहे। आता आपण साइड बाय साइड गरम पाणीही ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये भरपूर सारं गरम पाणी टाकायचं, नंतर पाणी टाकता येणार नाही कारण की त्याची चव कमी होते, म्हणून तुम्ही स्टार्टिंगला शिजायच्या आधीच जास्त पाणी टाका, म्हणजे तेवढं तुम्हाला तांबडा रस्सा प्यायला मिळणार। आपण आता इकडे 90% मटन शिजवून घेणार आहेत। त्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये आपण मटन सुक्याची तयारी करणार आहेत।